नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वायजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दशक्रियेच्या वेळी पिंडाला कावळा शिवण्याला फार महत्त्व आहे. काकस्पर्श झाला नाही तर सगळं घर परिसर सैरभैर होऊन जातो. असं म्हणतात की कावळा एकाक्ष पक्षी आहे, त्याच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे आणि त्याला एकच डोळा आहे. ज्यावेळेस माणूस मृत होतो, मरण पावतो, त्यावेळेस पुढच्या 10 दिवसात तो लिंग स्वरूप, त्याचा आत्मा अमर आहे, त्याचा आत्मा लिंग स्वरूप देह धारण करतो. तो फक्त कावळ्यालाच दिसतो. म्हणून कावळा त्या लिंग स्वरूप देहाला पाहून काकस्पर्श त्या पिंडाला करतो आणि मग त्या आत्म्याला मुक्ती मिळते. ही आपली एक धार्मिक श्रद्धा आहे. आता त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे, काय आहे, हा भाग वेगळा. पण अशी समजूत, अशी श्रद्धेने दशक्रिया विधी केला जातो आणि त्यात काकस्पर्श फार महत्त्वाचा समजला जातो. पण आता बघा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी विचार केला तर मला एक कोडं कायम पडलेलं आहे की ज्यावेळेस पिंड तिथे ठेवला जातो भाताचा, त्यावेळेस भात तर चिमणी खाती, भात साळुंकी पण खाते, भात कबूतर पण खातं. पण तिथे ना कधी कबूतर येत, ना कधी साळुंकी येत, ना कधी चिमणी येत. नेमका कावळाच का येतो? बरं, कावळा येतो तर येतो. कधी कधी तो पिंडाभोवती फेर धरून नाचतो. कधी कधी 2-3 कावळे असतात, ते पिंडाभोवती फेर धरून नाचतात. एकमेकात काय बोलतात माहीत नाही. एकमेकात काव 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 जोरात सुरू असते. पिंड समोर असतं, पण त्याला स्पर्श न करता ते पुन्हा उडून जातात. मग नेमका कावळाच का येतो? तो कधी कधी शिवत का नाही? कधी कधी मग त्याने पिंडाला शिवावं म्हणून घरची मंडळी प्रार्थना करतात. मग काही जाणकार लोक असतात, ते काय सांगतात की बाबा, आपला माणूस तर आता गेलाय, पण त्याची शेवटची इच्छा, मग त्याची शेवटची इच्छा काय काय असते ते आपल्याला पाहायला मिळतं. कधी तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी तिथे ठेवली जाते, कधी क्वार्टर ठेवली जाते, कधी सिगरेटचं पाकिट ठेवलं जातं, कधी माचीस आणि बिडीचं बंडल ठेवलं जातं. हे सगळं साहित्य असं आहे की या साहित्याच्याच आधारे त्याला लवकर इहलोक सोडून जावं लागतं. असं हे साहित्य त्याची शेवटची इच्छा किंवा त्याचा त्यात जीव गुंतू नये म्हणून तिथं बऱ्याचदा ठेवलं जातं. बऱ्याचदा घरातली मंडळी प्रार्थना करतात. प्रार्थना केल्यानंतर कधी कधी कावळा शिवतो देखील. नाही शिवला तर मग तो दर्भाचा कावळा करणे, गाईला नैवेद्य दाखवणे, इथपासून तर थेट मग तो त्र्यंबकेश्वरचा नारायण बली, नागबली तो भाग सोडून देऊ आपण. पण मुद्दा हा आहे की काकस्पर्शाला फार महत्त्व आहे आणि 10व्या विधीच्या वेळी कावळा जर शिवला नाही तर ते यजमानांना, म्हणजे ज्यांच्या घरी आहे त्यांना ते फार अपमानास्पद वाटतं. लोकांची चुळबुळ सुरू झालेली असते. म्हणून गुरुजी काय सांगतात, ऊन पडण्याच्या आत, ऊन होण्याच्या आत लवकरात लवकर 10व्याचा विधी झाला पाहिजे. म्हणजे ऊन पडला तर न जाणू कदाचित कावळा येणार नाही. एकदा असंच घरच्या मंडळींनी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर कावळा शिवला आणि मी त्याला विचारलं 10वा संपल्यानंतर, तुम्ही काय प्रार्थना केली? ते म्हटले, मी माझ्या वडिलाला अशी प्रार्थना केली, तुमची आज्ञा शिरसावंद मानेल, चुलत्याला जमिनीत वाटा देणार नाही आणि आत्यासोबतचं भांडण मागं घेणार नाही. म्हणजे इथपासून तर ते क्वार्टरपर्यंत जीव कसा गुंतलेला असतो माणसाचा, याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शन आपल्या दशक्रिया विधीच्या वेळी घडतं. यातला विनोद सोडून देऊ, परंतु आज आपल्या भागातलं जे पुंतांबा आहे, ज्याला आपण दक्षिण काशी म्हणतो, तिथे मामा भाच्याच्या मंदिराजवळ जे विधी होतात तिथे ऊन पडले की कावळा दिसत नाही. याचं कारण असं आहे की आजूबाजूची झाडी तुटली आहेत, म्हणून तिथे कावळे दुर्मिळ झाले. जिथे मोठ्या प्रमाणावर 10वी होतात त्या घाटावर सुद्धा कावळा शिवेल की नाही याची धास्ती गुरुजींपासून तर यजमानांपर्यंत सर्वांच्याच मनात धाकधूक असते. मात्र याच्या उलट आमच्या राहत्या तालुक्यात खडकेवाके हे एक चिमुरडं गाव आहे, 3000 लोकसंख्येचं. या गावानं काय केलं, तिथले जे माजी सरपंच आहे सचिन मुरादे आणि त्यांचे सहकारी यांनी ग्रामस्थांना सोबत घेतलं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण गावात झाडं लावली. आज ती झाडं 10 ते 15 फूट उंचीची झाली आहे.
त्यांनी जी पूर्वीची दशक्रिया विधी जिथे केले जायचे ह्या गावामध्ये, तिथे सुंदरसा ओटा बांधला. आजूबाजूला 1000 ते 1500 झाडं वाढलेली आहेत. महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. पाण्याच्या टाकीतून तिथे पाण्याची व्यवस्था केली. आणि हे जे 1500 9 ते 10-12 फूट उंचीची झाडं आहेत, त्यावर तुपाचे डबे कापून तिथे पक्ष्यांच्या पाण्याची, दाण्याची म्हणजे दाना पाण्याची सोय सुद्धा प्रत्येक झाडावर ठिकठिकाणी शक्य होईल तेवढ्या ठिकाणी केली. त्याचा परिणाम असा झाला की तिथे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण झालं. पक्षी यायला लागले. पक्ष्यांबरोबर स्वाभाविकपणे कावळे आले. आज अशी परिस्थिती आहे जिथे काही वर्षापूर्वी हे जे जिराई टापूतलं गाव, झाडांची संख्या अत्यल्प, पाण्याची सुविधा नाही, त्याच्यामुळे तिथल्या दशक्रिया विधीला कावळा शिवेल की नाही ही धास्ती कायम असायची. बऱ्याचदा ताटकळत कावळ्याची वाट पाहत बसायला लागायचं. आता इतके कावळे, ते सगळेच पक्षी आलेत, त्यात कावळ्यांची संख्या एवढी मोठी की पिंड समोर ठेवला की त्याचा फडशा पाडायला 15-15, 20-20 कावळ्यांची झुंबड उडते. ज्या दक्षिण काशीमध्ये कावळ्याची वाट पाहावी लागते, तिथे खडक्यासारख्या गावांनी एक संदेश दिला आहे. तुम्ही जर गावात झाडं लावली, त्याचं संगोपन केलं, दशक्रिया विधीच्या ठिकाणी झाडं असतील, पक्ष्यांची पाण्याची, दाण्याची सोय असेल, तर मग कावळ्याची चिंता बाळगण्याचं कारण नाही, प्रार्थना करण्याचं कारण नाही. क्वार्टर, सिगरेट, बिडी बंडल, प्रार्थना करण्याची गरज नाही. पर्यावरणपूरक वातावरण तयार करा, कावळे आपोआप येतील आणि काकस्पर्श देखील होईल. हे खडकेवाके या एका चिमुरड्या गावानं दाखवून दिलं. मी या खडकेवाकेचं एक वेगळं रूप आणि काकस्पर्श याबाबतचं केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.